नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, श्री दुर्गा सप्तशती पाठाचा 7वा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गायै नमः. चंड आणि मुंड दैत्यांचा वध. ओम. मी मातंगी देवीचे ध्यान करतो. ती रत्नदडीत सिंहासनावर बसून पोपटाची मधुर वाणी ऐकत आहे. ती सावळ्या वर्णाची असून तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे. तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर आणि कंठात कल्हार पुष्पांची माला धारण केली आहे. ती वीणा वाजवीत आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली असून घट्ट अशी चोळी तिला शोभून दिसत आहे. तिच्या हातात शंख मयपात्र आहे. ललाटावर कुंकू शोभत आहे आणि मधुर मद्यपानामुळे तिच्या मुखावर उन्मत्तपणाचा थोडा प्रभाव जाणवत आहे. ओम. ऋषी म्हणाले, हे राजा, शुंभाची आज्ञा होताच ते चंड मुंडादी दैत्य आपल्या चतुरंग सेनेसह शस्त्रास्त्रे सुसज्ज करून देवीला पकडण्यासाठी निघाले. ते गिरिराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचताच त्यांना सिंहासनावर दृढ बसलेली आणि मंद हास्य करणारी देवी दिसली. तिला पाहताच ते सर्व दैत्य तिला पकडण्यासाठी धावले. कोणी धनुष्यबाण सज्ज केले, कोणी तलवारी उपसल्या आणि तिच्यावर चाल करून गेले. तेव्हा ती अंबिका त्या शत्रूंवर अतिशय संतापली. त्यावेळी तिच्या आत्यंतिक क्रोधामुळे तिचे मुख काजळाप्रमाणे काळे झाले. तिच्या विस्तीर्ण भाल प्रदेशावरील भिवया क्रोधाने वक्र झाल्या आणि त्यातून भयंकर मुख असलेली, हाती खड्ग आणि पाश घेतलेली काली झपाट्याने प्रगट झाली. विचित्र असे खड्वाक धारण केलेली, व्याघ्र चर्म परिधान केलेली आणि नरमुंडांच्या माळेने विभूषित अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस सुकून गेल्यामुळे अतिशय भयंकर दिसत होती. तिचे मुख अतिशय विशाल होते आणि लळणाऱ्या जिभेमुळे ती अधिकच भीषण दिसत होती. तिच्या आत ओढलेल्या डोळ्यात रक्त उतरून ते लालबुंद झाले होते आणि ती आपल्या गर्जनेने सर्व दिशा दणाणून टाकीत होती. ती मोठमोठ्या दैत्यांचा नितप्पात करीत होती. अतिशय वेगाने त्या दैत्यसेनेवर तुटून पडली आणि त्यांना भक्षण करू लागली. ती पार्श्वरक्षक वीर, अंकुश धारण केलेले माहूत, हत्तीच्या पाठीवरील योद्धे आणि हत्तीच्या गळ्यातील घंटा यासह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून तोंडात टाकीत होती. त्याचप्रमाणे ती घोडे, सारथी, योद्ध्यांसह रथ तोंडात टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयानक रीतीने चघळत होती. ती कोणाचे केस पकडून, कोणाची मानगूट धरून, कोणा दैत्याला पायाखाली चिरडून तर कोणाला छातीची धडक देऊन ठार करीत होती. ती असुरांनी फेकलेली शस्त्रे आणि मोठमोठी अस्त्रे तोंडात पकडून रागाच्या भरात त्यांचे दातांनी चूर्ण करीत होती. अशा प्रकारे कालीमातेने दुष्ट आणि बलिष्ठ अशा त्या असुरांचे सैन्य पार भरडून टाकले. काहींना तिने खाऊन टाकले तर काहींना मारून टाकले. काही तलवारीने मारले गेले, काही खड्गवाकांच्या तडाख्याने मेले तर काही असुर तिच्या तीक्ष्ण दातांनी घायाळ होऊन मेले. अशा प्रकारे बलवान असलेले ते दैत्य सैन्य अल्पावधीतच नष्ट झालेले पाहून संतापलेला चंड अत्यंत भयंकर अशा त्या कालीवर एकदम धावून गेला. त्याचवेळी महादैत्य मुंडाने बाणांचा वर्षाव करून आणि हजारो चक्रे सोडून त्या भयंकर डोळ्यांच्या देवीला पुरते झाकून टाकले. पण ती अनेक चक्रे त्या देवीच्या मुखात शिरून गडप होऊ लागली. ती चक्रे देवी मुखात जात असताना जणू सूर्याची अनेक बिंबे एका काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहेत असे भासत होते. तेव्हा विक्राळ तोंडाची, भयंकर दिसणाऱ्या दातांच्या प्रभेमुळे पाहण्यासही कठीण इतकी उज्ज्वल दिसणारी आणि भयंकर गर्जना करणारी ती काली अत्यंत क्रोधाने विकट हास्य करू लागली. मग ती देवी हातात
मोठे खड्ग घेऊन हंकार मुखाने हं असा उच्चार करून चंडावर धावली आणि त्याचे केस पकडून त्याचे मस्तक धडावेगळे केले. चंड मारला गेलेला पाहून मुंडही देवीवर धावला. तेव्हा तिने संतापाने खड्गाचा प्रहार करून त्यालाही धराशायी केले. त्यावेळी महापराक्रमी चंडमुंडाचा नितप्पात झालेला पाहून उरलेले दैत्य सैन्य भयाने व्याकुळ होऊन सर्व दिशांना पळून गेले. त्यानंतर काली चंड आणि मुंडाचे मस्तक घेऊन चंडिकेपाशी गेली आणि प्रचंड हास्य करीत म्हणाली, हे देवी, चंड आणि मुंड हे महापशुच होते. त्यांना युद्धरूपी यज्ञात बळी देऊन मी तुझ्यासाठी उपहार आणले आहेत. आता शुंभ आणि निशुंभ यांना तू स्वतः मार. ऋषी म्हणाले, हे राजा, त्यावेळी कालीने मारून आणलेल्या त्या चंड मुंड महादैत्यांना पाहून ती कल्याणकर्ती चंडिका तिला मधुर वाणीत म्हणाली, हे देवी, ज्या अर्थी तू चंड आणि मुंड यांना घेऊन इथे आलीस त्या अर्थी तू लोकांमध्ये चामुंडा नावाने प्रख्यात होशील. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील चंडमुंड वध नावाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.